नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक प्रश्न बघूया आपण. वृत्तविचार या लेसन मधला प्रश्न आहे. नदीच्या किनारी नदीला म्हणावे, तुझे पूर माझ्या नसातून यावे. या वाक्याचं वृत्त ओळखायचं आहे. पर्याय आहे मालिनी, द्रुतविलंबित, भुजंगप्रयात आणि वसंत तिलका. आता या चार मधला आन्सर कोणता आहे? आता आन्सर 3 आहे. आता 3 का? कारण मालिनीची अक्षर संख्या 15 आहे. मालिनीची अक्षर संख्या 15 आहे आणि इथे याची अक्षर संख्या 12 आहे, त्याच्यामुळे हा पर्याय कटला. आणि वसंत तिलकाची अक्षर संख्या 14 आहे, त्याच्यामुळे हा पर्याय कटला. मालिनीची अक्षर संख्या 15 आहे, त्याच्यामुळे हा पर्याय कटला. आणि वसंत तिलकाची अक्षर संख्या 14 आहे, म्हणून हा पर्याय कटला. कारण या दोन्ही ओळीची अक्षर संख्या 12 आहे. बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. इथे पण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. दोन्ही ओळीची अक्षर संख्या 12 आहे. आता द्रुतविलंबित याच्यामध्ये पण याची अक्षर संख्या 12 आहे आणि भुजंगप्रयाची पण अक्षर संख्या 12 आहे. मग आन्सर हे का नाही? कारण याचे गण वेगळे आहे. द्रुतविलंबीची अक्षर संख्या 12 आहे, पण गण आहे न ब भ र. आणि भुजंगप्रयाची अक्षर संख्या 12 आहे आणि गण आहे 4दा य. मग आता हे भुजंगप्रयात का? इथे बघा 4दा य येते. न मध्ये अ आहे, द चिरंटी दुसरी आहे, इथे गुरु आहे, लघु गुरु गुरु. इथे आद्य लघु आहे, य गण यमाचा. रस्व आहे, दीर्घ आहे, दीर्घ आहे, इथे पण आद्य लघु य गण यमाचा. रस्व आहे, दीर्घ आहे, दीर्घ आहे, इथे पण आद्य लघु य गण यमाचा. म आणि ह जो अक्षर आहे पण अ मिक्स आहे, तर लघु गुरु आणि गुरु, इथे पण आद्य लघु य गण यमाचा. इथे जे चिन्ह आले सेम ते इथे येतात. तचा उकार रस्व आहे, लघु आहे, गुरु गुरु, इथे पण आद्य लघु य गण यमाचा. लघु गुरु गुरु, इथे पण आद्य लघु य. लघु आहे, गुरु आहे, गुरु आहे, इथे पण य. लघु आहे, गुरु आहे, गुरु आहे, इथे पण य. द्रुतविलंबित आणि भुजंगप्रयात या दोन्हीची अक्षर संख्या 12 आहे, पण द्रुतविलंबीचे गण आहे न भ भ र आणि भुजंगप्रयातमध्ये अक्षर संख्या 12 आहे आणि गण आहे 4दा य. मग कोणत्याही ओळीची अक्षर संख्या 12 असेल आणि 4दा य येत असेल तर नक्कीच ते वाक्य राहते भुजंगप्रयात. म्हणून आपला आन्सर आहे भुजंगप्रयात. ओके, धन्यवाद.